केलं का बदलला काला झाला बोलायला लागले किती कापूस येतला तुला हे म्हणा किती डवल केलं जितू बरोबर येऊन झोपला हे गोपाल कृष्ण भगवान की जय एवढा आपला हळूहळू आपण त्या स्टेपवर आपण त्या गायी किती मुजवर राहते जी गावातल्या गायी त्या काल्याने आपण वंचित राहत नाही असं काही समजून काय इतकं ढोस लागला तर तो मालक पुन्हा जातीचा नाही तो पुन्हा जाती धर्माचा नाही हा सर्वांमध्ये आपण साधारण आता 3 भाग पाणी बी आहे दुनिया का राज है आपण काही पोरांचा पोरखेळ नाही धर्म म्हणजे खेळ भांडुला नव्हे धर्म म्हणजे शपथ माझ्या देवाची शपथ माझ्या पोराची शपथ आहे सगळी बनना चाहिए जिंदगी सवर जाएगी ज्यांना ज्यांना येऊशा वाटते आमच्या माग आहे धर्मग्रंथ आहे आपल्यावाले झाला याच्यातले कलम झाले बरोबर शोधून वकील सुद्धा मोठाले जय महाराज पाऊल दादा हे माणूसपणा शिकवते अरे कसं जगायचं कसं राहायचं कसं वागायचं कसं स्वच्छ राहायचं सगळं याच्यातही तेच आहे धन्य भीम भगवान दलित जगवर मानव उन्नत करणे म्हटलं होतं पत्र वाटून घेऊ नका वाईट वाटून घेऊ नका आणि सर्वात महत्वाचं 2 पैसे जर तुमच्या पिवशीत राहील तर तुमची इज्जत आहे एखादी बिस्किटचा पुडा तुम्ही जिद्दी आहात तिथेच राहा पण नीतीत राहा हो इमानदारीत राहा आणि जर कुठे चुकत असेल तिथे एक होऊन आवाज त्या संघटनेचा त्या एकतेमुळे गावात अनुचित प्रकार घडणार नाही जमलं काम ही एकता आपल्याला जागी करायची आहे नाही तर आम्ही एकट्यानं केल्यानं होणार नाही आपल्याला सगळ्यांना करावं लागेल आपल्या सगळ्या टॅक्सच्या पैशावर हे सगळे पगार होत असते लक्षात ठेव जा हो आपल्याला आई लक्षात ठेवा आपण जे आहो ना आपण गरीब माणसं आहो आपल्याला असं वाटते काय करावं कसं करावं अरे ज्याचा लाख रुपये पगार आहे त्याला करप्शन करावं वाटते मग हे बंद झालं पाहिजे ना हे केव्हा बंद होईल तुमच्या बोटातच दम आहे ना हो आपल्या बोटात दम आहे पण कोणाच्याही मागं नका लागा आपल्याला ज्याला राजा बाबाई आपल्याला घेता आलं जगू नका थोडं चांगलं जीवन जगा रे चांगलं जीवन जगा सांभाळणारा कोणी नाही आज आपण एक आहो आपल्या या टाकळी किटेतले लोक सप्ते राहील सगळं राहील पण सप्ते करणाऱ्या माणसाले जे काही आयोजक आहे त्यांना जर हे नियोजन समजलं नाही आपल्याला कसं वागायचं काय म्हणून राहिलं बनवायचे असेल समोरच्या काळामध्ये चांगला विचार करायचा असेल तर निश्चित प्रमाणामध्ये ते विचार घडले पाहिजे आणि ते टाकळी किटे गावामध्ये दिसून पडते आदर्श काम दिसून पडते चौपन्न बस्तीची कल्याच्या कीर्तन पुढच्या वर्षी कूलर लावत जा आजी भाऊसाहेब मंडळाच्या मंडळीला विनंती आहे 2-3 कूलर लावून देत जा तशी हवा किंवा येते म्हणा आता मी माझ्या गरमी शिजून राहिले हे सर्वात मोठी तर तुमच्यासाठी म्हणून आणि आमचे हरिभाऊजी महाराज पॅरालिसिस मारलाय शेतातून काम करता करता बाप आला दिव्याच्या गाडीत आलो आता माझी इज्जत जाते असं त्याला वाटलं इज्जत काय न जाते आपला बळडा बांधून
बाई एकही शब्द नाही बोलली. वा, काय माणसाचा मान ठेवला. म्हणजे पा याच्यातही एक बाजूच आहे आणि तिथं जर का तुम्ही आपली दाखवून दिली का झालं, दोघांचाही संबंध आहे. आपल्या घरीच आपली चाबी आहे, आपल्या घरीच आपली चाबी आहे. Bye.